झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि विशाखा सुभेदार या दोघींनी खुपते तिथे गुप्तेच्या मंचावरती हजेरी लावली आणि यावेळी सुप्रियाच्या स्ट्रगलिंग पिरियड बद्दल ऐकल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले। पाहूयात या कार्यक्रमाची एक झलक। स्ट्रगल बद्दल आम्हाला सांग ना। सुरुवात एक तर मी 9वी पासून केली, तेव्हा वामन केंद्रांचं शिबिर होतं आणि त्या शिबिराची फी साधारण तेव्हा 2.5 का 3,000 रुपये होती। तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, तर मी आईला सांगू पण शकत नव्हते, कारण बिचारी स्वतःच इतकी कामं करून आम्हाला वाढवायची। मग तेव्हा मी एका घरचं घरकाम पकडलं होतं। मी तेव्हा म्हणजे नाटकात पण काम करायची आणि मी त्यांच्या घरी घरकाम पण करायची आणि मग तेव्हा मला 75 रुपये मिळायचे त्या कामाचे। मग असं करून मी ते पैसे 2-3 महिने झाले, पण ते काय एवढे पैसे शक्य नव्हतं माझ्याकडनं जमा होणं। मग रोडवर अंडी उकडलेली आणि चणे असं घेऊन बसायची मी, कारण काहीतरी पैसे म्हणजे एकतर बाकी काही करून पैसे मिळवायचं काही माहित नव्हतं, कसं काय करतात वगैरे। मग मी दुधाच्या बाटल्या टाकल्यात घरोघरी जाऊन, आणि मग तेवढं करून सुद्धा माझ्याकडे पैसे नाही, ते जमाच झाले नाही, कारण 2.5 आणि 3,000 म्हणजे खूप मोठी अमाऊंट होती। आणि एकदा असं झालं की मला तसं क्रेट मिळायचं 6 बाटल्यांचा दुधाच्या, आणि 12:30ची माझी शाळा, 11:45ला दूध यायचं, दुधाची गाडी यायची। मग मी ते बाटल्या घ्यायची, पटापट पटापट त्यात घ्यायचे, 12:30 वाजता शाळेत जायचे। मग ते करताना मी पडले आणि सगळ्या बाटल्या फुटल्या। आणि मग असं झालं की आता बाटल्या म्हणजे दूध तर त्यांना घरी द्यावं लागणार, पण त्या बाटल्या आणायला पैसे नाहीत। खूप इतकी वाईट अवस्था झाली होती माझी, मला कळत नव्हतं तर काय करू, मला रडायला लागलं। मग आई माझी भाजी मार्केटमधनं अशी जात होती, तर बघितलं तर माझे खूप असे सगळं ढोपर वगैरे फुटलं होतं। म्हणजे काय झालं म्हणलं, काय नाही मी पडले, मला लागलं। तर ते बोलले खूप दुखतं का? म्हटलं नाही, ते दुखण्याचं नाही, मला ते बाटल्या फुटल्यात त्याचं वाईट वाटतं, आता ते भरून द्यावे लागणार आपल्याला। ते आईला पण टेन्शन आलं की बापरे, आता एवढे पैसे म्हणजे परत कसं काय मॅनेज करायचं वगैरे। मग आई म्हणाली की ठीक आहे बघू काहीतरी। आणि तेव्हा आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या, असे हँडल असतात चौकोनी, ते रात्री आम्ही ठोकायचो, रात्री बसून मी आणि माझी आई, कारण मी मोठी असल्यामुळे बाकीची भावंड लहान होती। मग रात्री आम्ही शाळेतनं मी 6 वाजता आले की तेव्हा आमच्याकडे लाईट्स नव्हते घरी, मग मी बाहेरच्या दिव्यावर तो अभ्यास करायची, तो आला की, आणि मग 9-9:30ला मी आईबरोबर घरकामाला निघून जायची। मग मी रात्री 11:30-12ला यायची, आले की मग काही असेल जे घरात जेवण ते आम्ही जेवायचो, आणि मग रात्री 12-12:30ला आम्ही जे ते प्लास्टिकच्या पिशव्या ठोकायला बसायचो ते पहाटे 4 वाजेपर्यंत। मग तेवढं करून मग आई म्हणाली की आता ह्या महिन्यात जरा जास्त करूया, म्हणजे ते बाटल्यांच्या पैशांचं आपलं रिकव्हरी होईल। म्हणजे इतकं माझ्या आईने आणि मी खूप स्ट्रगल, म्हणजे खूप मेहनत केली आहे, पण तरीही करून मला ते काही वामन केंद्रांच्या शिबिरात काही मला ऍडमिशन मिळेना, कारण पैसेच नव्हते जमा होत। मग मी म्हटलं आता डेअरिंग करूया, आता काय होईल ते होईल। माझी एक मैत्रीण आहे अजिता वेलिंग, ती त्यांच्या शिबिरात जाणार होती, तर तिला फक्त म्हटलं मी येऊ तुझ्या बरोबर? ती म्हणाली की तू घेणार आहेस का ऍडमिशन? म्हटलं हा बघूया, असे थोडे पैसे जमा झाले, बाकीचे बघू। असं करून मी तिच्यावर गेले होते। ऍक्च्युली तसं काही नव्हतं, माझ्याकडे काही पैसे बिसे नव्हते, मी उगाच आपलं, फक्त मला तिथे जायचं होतं। आणि वामन सर बसले होते, ते म्हणाले की अच्छा तू घेणार का ऍडमिशन? म्हटलं हो घ्यायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत। ते म्हणाले की मग कसं घेणार? असंच घ्या ना मला, असं मी त्याला डायरेक्ट म्हटलं होतं। आणि अजिता माझी मैत्रीण अशी बघत होती, अगं कोणाशी बोलतेस तू, काय चाललंय तुझं? तर ते म्हणाले की नाही असंच कसं घेणार? म्हटलं तुम्ही नाटकात जे शिकवता ते शिबिरात शिकवता ना, मग मला शिबिरात कशाला घेताय? मला नाटकात घ्या डायरेक्ट तुमच्या। इच्छा तिथे मार्ग। आणि मी 3 पैशाचा तमाशा ह्या नाटकात मॉब मध्ये मी, रमेश वाणी, राजश्री निकम, आम्ही आत्ताचे जे माझ्या बरोबरचे जे कलाकार आहेत ते सगळे आम्ही मॉब मध्ये होतो तेव्हा। आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की तिथे राहून मी शिकते ना तुम्ही जे शिकवाल ते, मग मी सगळ्या रिहर्सल अटेंड करायची, बाकी कोणाच्या पण असू दे, पण मी जाऊन तिथे बसायची। मग तेव्हा ते मला म्हणायचे ही हिरवीण आहे, मला ते हिरवीण म्हणायचे, त्यात अजूनही म्हणतात की तू नक्की पुढे जाशील बघ, तुला खूप, मी विंगेत सुद्धा बसून ते नाटक अख्खं बघायची। आणि एकदा असा काय झाला प्रॉब्लेम की आमची मेन लीड पोहोचू शकली नाही, आणि ज्या नाटकात मी मॉबला होते त्या नाटकात मी मेन रोल केला। आहा, ये बात। झी 24 तास एक पाऊल पुढे।